केएमटीच्या सेवेत कायम करावं या मागणीसाठी रोजंदारी वाहक बाबूराव पाटील यांनी सोमवारी केएमटी कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या करण्याची धमकी दिली। यामुळे केएमटी कार्यालयात एकच खळबळ उडाली। केएमटी कर्मचारी संघटनेच्या निवडणूक वादातून रोजंदारी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून सापत्न भावाची वागणूक मिळत असल्याचा आरोपही बाबूराव पाटील यांनी केलाय। कोल्हापूर महापालिकेचा परिवहन विभाग नेहमीच वादात असतो। आर्थिक तोटा सहन करूनही हा विभाग महापालिकेनं सुरू ठेवलाय। या विभागात गेले अनेक वर्ष बाबूराव पाटील हे रोजंदारी वाहक म्हणून काम करतात। आता आपल्याला नोकरीत कायम करून घ्यावं या मागणीसाठी ते प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करत आहेत। मात्र प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांकडून त्यांच्या तोंडाला आश्वासनाची पानं पुसली जातात। याच वैफल्यातून सोमवारी त्यांनी केएमटी कार्यालयातच आपण गळफास लावून आत्महत्या करत असल्याचं जाहीर केलं। त्यामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली। सुमारे 1 तास हा प्रकार सुरू होता। सर्व अधिकारी कर्मचारी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। 2016 मध्ये केएमटी कर्मचारी संघटनेची निवडणूक झाली। या निवडणुकीत अधिकाऱ्यांचा पराभव झाला। त्याचा राग हे अधिकारी रोजंदारी कर्मचाऱ्यांवर काढत आहेत। यातून रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोकरीत ते हेतुपूर्वक कायम करत नाहीत असा आरोप बाबूराव पाटील यांनी केलाय। अखेर नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येत्या सोमवारी बैठक घेण्याची ग्वाही खाडे पाटील यांनी दिल्यामुळे बाबूराव पाटील यांनी आपला निर्णय मागे घेतला।